नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप छान संदेश आपण घेऊन आलेलो आहे. कोणत्या खुशखबरीची वाट बघताय का? चांगली बातमी मिळणार आहे अशी आशाही वाटते आहे. तर मग हा संदेश तुमच्यासाठीच आहे. बाळ, हे तुला सांगतोय, तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकट असली तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला काहीच घाबरायचं कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू आम्हाला माहिती आहे खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव, मग बघ सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल. बाळा म्हणतात, तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. बाळा, मला माहीत आहे तू एकट्यात खूप वेळा रडलायस, पण आता आम्ही तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यास तयारीत आहे. पण जे अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो. बाळा, तू जरी देवी शक्तीला मनात असशील तर मनातून सांगतो की कधी पण आपण जेव्हा पण खूप असं ताणतणावामध्ये असेल तर स्वामीवर विश्वास ठेव. स्वामीवर विश्वास असेल तर तू काहीही करू शकतो. तुला जे समाधान मिळेल ते कुठेच नसणार. सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार. पण आज पाहूयात कोणाकोणाची इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, माझी एक छोटीशी इच्छा आहे बाळा, तू कधी पण खचून जाऊ नकोस. स्वतः कमनशिबे आहे असं समजू नकोस. तुझ्यासारखा नशीबवान असा दुसरा कोणीच नाही आहे, कारण तू स्वामी भक्त आहे. माझ्यावर विश्वास आहे ना, माझी भक्ती करतो ना, जो माझं नाम स्मरण करतो तर त्या व्यक्तीवर माझी कृपा सदैव असते. त्यांच्यासाठी योग्य असे लोक आम्ही निवडतो, ते त्यांच्या जीवनात पाठवतो. त्यामुळे त्याला खूप यश, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, संपदा सगळं काही त्याच्या पायाशी लोटांगण घालतं. आणि ज्या गोष्टीला तो स्पर्श करेल तीही त्याची होण्यास मदत होते. सामर्थ्य ठेव, कारण सदैव महाराज तुझ्यासोबत आहे. आयुष्यातील असंख्य समस्या फक्त दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा दुसरं आपण कृती करण्याऐवजी फक्त विचारच करतो. मग बाळा, तुला सांग, तुला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तू कर्तृत्व कधी सिद्ध करणार आहे? यशस्वी लोकांच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल, पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा. नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल. चूक जर झाली असेल तर ती स्वीकार करायला का? चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. या दोन्ही गोष्टी जो समजतो तो आयुष्यात कधीच मागे वळून बघत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना, तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी चंचल, ॲक्टिव्ह असणार. तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसले आहेत, पण घरी येता तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत. आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या, पण कधीही कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा मात्र घेऊ नका. तुम्हाला त्रास होणार नाही, पण कुठेतरी तुमच्या मनाला ती गोष्ट वारंवार खाईल. समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याचं त्यालाच माहीत. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भटकण्यासाठी पूर्ण असतात, पण कितीही अडचणी आल्या तरीही आपले मार्ग बदलायचे नाही. आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुखदुःखात मुक्त करतो. तो शब्द म्हणजे प्रेम. स्वतःला असे काही बनवा, जर तुमचं मन दुखलं तरीसुद्धा तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे. कोणी तर तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जसे आहात ना तसेच राहिले पाहिजे. कुणाच्या भावनांचा, तिरस्कारांचा, कपटीपणाचा तुमच्यावर काही असर झाला नाही पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसावर आपण प्रेम किती
किती करतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण त्या माणसाची किती इज्जत करतो, त्याच्या शब्दाला आपण किती मान देतो. बाळा, आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो, पण मैत्री ही एक असा परिवार आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका. त्या ज्या प्रार्थनांची उत्तरे अजूनही तुम्हाला सापडली नाहीत, तर आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो. जे व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी असते, आपल्यासोबत असते, अशा व्यक्तींना शेवटच्या क्षणाला आपल्यासोबत नसेल तर दुःख तर होणारच ना. स्वतःला बदलण्यासाठी कुणाची मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबापेक्षा जगण्यात काय अर्थ आहे? तशाच जिंदगीत खरी मजा तर तेव्हाच येईल ना, जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध येईल. आणि लोकांच्या जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठीच झालेला आहे, तुमचे पाय ओढण्यासाठीच झालेला आहे. थोडे दुर्लक्ष करा, पण त्यावरून असं तर शिकायला मिळते ना की आपण काय करतो आहे. ज्याच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आहे, अशा लोकांनी जेव्हा आपल्याला गरज होती, तो काळ म्हणजे लॉकडाऊन, तेव्हा तर कळालं ना आपल्याला. आपण म्हणतो की आपण एखाद्याला पैसे मागितले की तो खराच आपला मित्र आहे का, तो खराच आपला नातेवाईक आहे का. मग तेव्हाच कळतं की नाती कोणती आहेत, की जे आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्यासोबत होती, किंवा ज्याच्याकडे सगळं काही असूनसुद्धा फक्त तुम्ही त्याच्याकडे पैसे मागितले म्हणून तो तुमचे फोन घेणंसुद्धा बंद करतोय. आज तुमच्यासोबत जे झालं आहे, उद्या त्यांच्यासोबत होईल. आयुष्यात फक्त कधी हार मानू नका. स्वामी म्हणतात, खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्या लोकांना जास्त कळते, जे लोक मनात कोणतेही वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपली सरळ जीवनात जगत असतात. स्वतःच्या आयुष्यात कधी घाबरू नका. बाळांनो, असं आयुष्य आहे, कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते आणि सुखाचे रूपांतर दुःखातही होऊ शकते बरं का. बाळा, जेव्हा आपल्याला हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते, कारण ती माणसे तर आपली राहतात, पण आठवणी परक्याचे करून देतात ना. वेळेनुसार माणसं बदलू शकतात, तर आपले नशीब बदलू शकत नाही. ती माणसे तर आपली राहतात, पण आठवण परक्याची करून देतात. वेळेनुसार माणसं बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही? अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही बरं का. नशीबसुद्धा बदलते, फक्त मेहनत करायला हवी. स्वामी म्हणतात, जे लोक तुमची किंमतच विसरून गेले आहे, त्यांच्यावर तुम्ही कशाला इतके प्रेम दाखवता? जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता? त्यांना नातं तेच टिकवायचं जे मनाने असेल. तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरकच पडत नाही, अशा लोकांना का महत्त्व कशाला? अशा लोकांना तर महत्त्व द्यायलाच नको बरं का. तर महत्त्व त्याच लोकांना द्या जे तुमच्या आयुष्यात खूप मौल्यवान आहे. आयुष्यात तुमची किंमत कमी होते. आयुष्याचे आनंद जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे. स्वामी म्हणतात, आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल, पण एक दिवस अशीच परिस्थिती बनणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. बाळा, दुसऱ्यांच्या कष्टाने जिंकला तर जिंकण्याचं काहीच नाही अर्थ, पण स्वतःच्या कष्टाने हारला ना तरीही पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच मिळेल. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका, कारण ज्या आईवडिलांनी आपल्याला 9 महिने पोटात ठेवले आहे, ज्या आईने आपल्याला आपले संगोपन केले आहे, ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूसाठी वाट पाहत आहेत. खोटे ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्यायला स्वतःला ठाम बनवा, कारण खरं काय ते ऐका ना, एक दिवस बाहेर येणारच. मग तुम्ही त्यानंतर ऐकण्यापेक्षा आता ऐकलेलं बरं. कधी काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसतं, कारण त्या लोकांना तुमचे वाईट करण्यात तुम्ही पकडू नये याची भीती जास्त असते ना. म्हणून नेहमी तयारीतच राहायचं, कारण आजकाल परक्या लोकांपेक्षा आपलीच माणसं धोका देतात ना. स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या. स्वामी म्हणतात की अशा लोकांवर अवलंबूनच राहू नकास, शाश्वती बाळगू नका.
फक्त एक हरिनाम आहे, दत्तनाम आहे, आपले स्वामीनाम आहे आणि सगळा भार ईश्वरावर सोडून द्या. मोकळा हो, ईश्वर काळजी वाहील. आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. प्रभू श्रीरामाने आपला भक्ताला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्या कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण नियतीच्या तडाख्यातून आपल्याला कसं सोडावं यावर सद्गुरूचे लक्ष असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कारण आज दुर्लक्ष करशील तर उद्या मात्र रडशील. तुम्हाला दुसऱ्यांच्या उपकाराची गरज भासेल. स्वामी म्हणतात, लोकांचं काय मनाला लावून घेता, त्या तर सुरूच असतं. तुम्हाला बोलणं जेव्हा तुम्ही काहीच नाही केलं तेव्हा म्हणतील ते लोक तुम्हाला काहीतरी कर, खूप कष्ट करून मोठी हो, आणि नंतर तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यात तुम्हाला यशस्वी झाले ना हे टोचेल बरं का. तुम्ही इतके पुढे गेला आहात हे त्यांच्या डोळ्यात सडल राहील. कष्ट कितीही केले त्यामागे त्या लोकांना दिसत नाही. आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ नये हेच त्यांच्या मनात असतं. तुमच्या पुढे तर ते म्हणतील की खूप पुढे जा बरं का, खूप मेहनत कर, पण मनात तर काहीतरी दुसरं चालू आहे ना. लक्षात ठेव, हीच ती लोक असतात जे तू जर पुढे जास्त गेला ना तर म्हणतात याला आपल्या पुढे आता जाऊ द्यायचंच नाही. तुमच्याकडे पैसा असला ना तर काहीच लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. जे पहिल्यांदा तुम्हाला अगदी छाटछूट समजत होते, काहीच समजत नव्हते, त्यांच्या मनात तुमची काहीतरी किंमतही नव्हती, ते जेव्हा तुमच्याकडे पैसे येईल तेव्हा तुम्हाला देव समजतील, तुमची खूप जास्त इज्जत करतील, चार चौघात तुम्हाला मान सन्मान देतील, चार लोकात तुम्हाला खूप जास्त मान देखील देतील. काही वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुखाशी कारणीभूत असते. दोन शब्द गोड बोलेल म्हणून कोणीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही. दुसऱ्यांचं वाईट करून पुढे गेला तर काय अर्थ राहणार. आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपले आयुष्य जगून पहा. स्वामी म्हणतात, एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्यात जगत आहात की तुम्ही आयुष्यात घालवत आहात. बाळा, स्वतःच्या आयुष्यात कधीही घाबरू नकोस. मित्रांनो, हे असे आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करेल. हे तुम्हालाही समजणार नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामीवर जर विश्वास ठेवलास ना तर तुमचे दुःखही सुखात बदलून जाईल. रस्त्यावरून जाताना जसं लिहिलेले असते की सांभाळून जा, पुढे धोका आहे, तसंच काही माणसाच्या आयुष्यात जाताना लिहिलेले असते आज वेळ काय वेगळीच असली तरी पुढे काहीतरी वेगळंच असणार आहे. फक्त तूच सांभाळून पुढे जा. आपल्याकडून होऊ शकत नाही असा काहीच गैरसमज आहे. तो गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा. कारण याच गैरसमजामुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आजकाल जीवनात यशस्वी होत नसतात. स्वामी म्हणतात, जसे जसे आयुष्य तुम्ही अनुभव घेत जाल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजते की आईवडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते. त्यांच्यातील एकही शब्द, त्यांनी एकही बोललेली गोष्ट तुम्हाला आयुष्यात चूक म्हणून वाटणार नाही. ते जे बोलतात ना तेच खरं असतं. बाळा, तू जर स्वामींचा संदेश आतापर्यंत सगळा जर ऐकला असेल तर स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर भरभरून आहे. तुमच्या वाईट या शब्दाचा शिक्का मागे आणि खरं बोलून काहीतरी हरवेल असं तरीसुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काही ठरवलं नाही. तुम्ही आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत आहात. जर तुमचा खरंच स्वामी आईवर, स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर एकदा नामस्मरण करायला तर लागा. बघा मग काय होतं. आज जे होतंय बाळा, हा माझा आवाज नसून स्वामी आईचा आहे. कारण स्वामी आई स्वतः तुझ्याशी बोलत आहे. तुझ्या चिंता, तुझी परिस्थिती, तुझे दुःख आता काही दिवसापुरतेच आहे असे तुला सांगत आहे. फक्त तू याकडे दुर्लक्ष करू नकोस. तू जर आज दुर्लक्ष करशील ना तर उद्या रडशील. स्वामींवर विश्वास ठेव. कारण जो स्वामीवर विश्वास ठेवतो त्याला बाकी कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. स्वामी असंही नाही म्हणतात की तुला म्हणते स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींची पूजा कर. फक्त स्वामी आणि स्वामी महाराजांवरच विश्वास ठेव. फक्त महाराजच आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करतात, स्वार्थी नसतात.
तू भिवू नकोस. जीवनातले कितीही मोठे संकट येऊ देत, कशीही परिस्थिती येऊ देत, कितीही मोठी अडचणी येऊ दे, कितीही तुझ्यावर गरिबी येऊ दे, कितीही तुझ्यावर संकट येऊ दे, ज्यावेळी तुला असं वाटेल की आता हे तुझ्यापासून दूर होणे अशक्य आहे, त्याच वेळी स्वामी येतील आणि स्वामी आले तर अशक्यही शक्य होणारच. बाळा, एवढा संदेश ऐकला आहेस तर आपल्या संदेशला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. तर चला मग भेटूया अशाच नवीन स्वामी महाराजांच्या प्रेरणा देणाऱ्या संदेशमध्ये. धन्यवाद.